पालिका सत्ताधारी गटाकडून पत्रकार परिषद, नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, पॅनल प्रमुख योगेश चौधरी व उपनगराध्यक्ष शीतल पाडवी, आरोग्य सभापती रामानंद ठाकरे व सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली। यावेळी विरोधकांना फुकटात स्वच्छता कर्मचारी हवेत, खासगी कामासाठी पालिका कर्मचारी कसे काय देणार, नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांचा आरोप। नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेत दुजाभाव होत असल्याच्या मुद्द्यावरून झालेल्या वादानंतर तसेच विरोधकांकडून करण्यात आलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी व राष्ट्रवादीचे पॅनल प्रमुख योगेश चौधरी व नगरसेवकांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली। स्वच्छता कर्मचाऱ्यांचा वाद, सभागृहातील घडामोडी आणि शहरातील विकास कामे या मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडत विरोधकांवर आरोप केले। शनिवारी त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी यांनी सांगितले की माजी नगराध्यक्ष रत्ना चौधरी यांनी त्यांच्या घरी लग्न समारंभ असल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांची मागणी केली होती। त्यानुसार कर्मचारी पाठवण्यात आले होते, मात्र संबंधित कर्मचाऱ्यांकडून खासगी कामे करून घेण्यास सांगण्यात आले। त्यानंतर पुन्हा स्वच्छता कर्मचारी देण्याची मागणी करण्यात आली। नगर परिषदेचे कर्मचारी वैयक्तिक किंवा खासगी कामासाठी देता येत नसल्याने त्यांनी स्पष्ट केले। तसेच विरोधकांना जर हा मुद्दा बैठकीत घ्यायचा होता तर याबाबत पूर्व परवानगी नगराध्यक्ष यांची घेणे आवश्यक होते। वास्तविक विरोधकांमध्ये सभागृहाचे अनुभवी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अजय परदेशी, अनुप उदासी व स्वतः माजी नगराध्यक्ष रत्ना चौधरी असताना त्यांनी सभागृहातील काही नियम पाळणे आवश्यक असल्याचे मत नगरसेवक कल्पेश चौधरी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले। याच कारणावरून मंगळवारी झालेल्या सभेत नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी यांच्याशी अरेरावी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। गटनेते कल्पेश चौधरी यांच्याशी अरेरावी करण्यात आली। यावेळी शिवसेना गटनेते अनुप उदासी व भाजप गटनेते अजय परदेशी यांनीही संबंधित भूमिकेला पाठिंबा दर्शविल्याचे सांगण्यात आले। त्यामुळे संगनमताने वाद घालून सभागृहात दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला। सभेपूर्वी संबंधितांनी स्वतःची वैयक्तिक समस्या मांडणे आवश्यक होते, मात्र मुद्दाम सभागृहात विषय उपस्थित करून वाद निर्माण करण्यात आला। स्वच्छता कर्मचारी 2 वेळा मागण्यात आले, परंतु खासगी कामासाठी कर्मचारी पाठवणे शक्य नसल्याचे स्पष्ट सांगितले। तरीही हा मुद्दा उपस्थित करून वातावरण तापविण्यात आल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले। आम्ही केलेल्या विकास कामांमुळे विरोधकांच्या पोटात दुखत असल्याचे ते म्हणाले। विरोधकांनी मुख्याधिकाऱ्यांशी संवाद साधत होत्या मध्येच नगराध्यक्ष यांनी बोलण्यास सुरुवात केल्याचे त्यांचे म्हणणे आहे ते खोटे आहे। जर त्यांना मुख्याधिकाऱ्यांशी संवाद साधायचाच होता तर तो कार्यालयात साधता आला असता, मात्र त्यांना नगराध्यक्षांना लक्ष करायचे होते आणि जाणून बुजून सभेत हा विषय उपस्थित करून अरेरावी करण्यात आली। राष्ट्रवादी पॅनल प्रमुख योगेश चौधरी म्हणाले की आमची संपूर्ण टीम आणि नगरसेवक केवळ विकास कामांवर लक्ष केंद्रित करत आहोत। विरोधकांना मात्र फुकट कामे करून घेण्याची सवय लागली असून त्यांच्या कार्यकाळातील पद्धती आता चालणार नाही। तसेच शहरातील प्रभागनिहाय स्वच्छता वाहने अपुरी असल्याने नवीन वाहने उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। मागील 3 वर्षात विरोधकांनी या प्रश्नाकडे पुरेसे लक्ष दिले नसल्याचाही आरोप त्यांनी केलाय। विरोधकांकडून खोटे बोलून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला। याप्रसंगी उपनगराध्यक्ष शीतल पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेस पालिका गटनेता कल्पेश चौधरी, नगरसेवक रामानंद ठाकरे, अरविंद प्रधान, इम्रान खाटिक, नगरसेविका गायत्री पिंपरे, प्रतिभा पाडवी, मीराबाई कोळी, लक्ष्मी नाईक, हर्षा पाडवी आदी उपस्थित होते। त्यांच्याकडे 1 महिना आधी लग्न होतं त्यांच्या भावाच्या मुलीचं, त्यावेळेसही त्यांनी ते करून घेतलं। त्यांना ती सवय झाली सगळं फुकट मध्ये करायची। 1 महिन्या आधी सगळे काम करून घेतले त्यांनी। त्यांच्या लग्न कार्यामध्ये आम्ही सहभागी आहोत, त्यांना शुभ आशीर्वाद देतो, शुभेच्छा देतो आम्ही त्यांना। पण आम्ही नगरपालिकेचे कर्मचारी पाठवू शकत नाही वैयक्तिक कामासाठी। सार्वजनिक परिसर साफ करून दिला, जेवढं नियमात होतं तेवढं करून दिलं आम्ही त्यांना। जे सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळेल तोच त्यांना मिळेल असं आमचं म्हणणं आहे। नाही, येणाऱ्या 4.5 वर्षात सभागृह असं दादावडा सुरू राहील का? सर्वसामान्य चौथ्याकारांची इच्छा आहे की एकदम आनंदात सभा शांत आमच्यावर येणार आहे, नाही गावाचा विकास व्हायला पाहिजे। बघा, विषय त्यांनी 10 विषय होते, 10 विषय त्यांनी 10 मिनिटात आवडले। फक्त स्वतःच्या घरामध्ये सफाई कामगार पाठवलं नाही म्हणून त्यांनी सर्वांनी अर्धा तास गोंधळ घातला। सफाई कर्मचारी पाठवले पण मुद्दामून त्यांना वाद घालायचा म्हणून घातला त्या लोकांनी। आम्ही तुम्हाला प्रूफ देतो ना त्यांच्याकडे कर्मचारी होते का नव्हते, आणि तुम्हाला तेही प्रूफ देतो त्यांनी प्रायव्हेट इस्टेट साफ करून घेतली। ते करणं चांगलं आहे ना, असं काम नाही करणार आम्ही। आणि कर्मचारी जे सफाई कामगार जे ते कोणाचे नाही, ते जनतेचे आहे, ते जनतेसाठीच काम करतील, कोणाचे वैयक्तिक काम करणारच नाही जनता। मीटिंग मध्ये पण जनतेचा विचार करूनच विषय घेतलेले असतात आणि त्या विषयाला अनुसरूनच मीटिंग असते।
पण मला नाही माहिती की जे माजी नगराध्यक्ष होते माजी उपनगराध्यक्ष होते त्यांनी सर्वच प्रोटोकॉल विसरले आणि बाईसाहेब एकदम उभ्या राहिल्या आणि बोलायला सुरुवात केली होती. खरं तर मीटिंग फक्त नगराध्यक्षच कंडक्ट करते, नगराध्यक्षाच्या अनुमतीने मीटिंग सुरू होते आणि संपायलाही नगराध्यक्षाचीच अनुमती लागते आणि त्यानंतर आयत्या वेळी आपण विषय घेऊ शकतो. आणि हे जे सगळं चाललंय तर जनतेचा सारासार विचार करूनच आमची टीम पण काम करते आणि जनतेच्या कल्याणासाठीच आहे. हा इश्यू जो निर्माण झालाय तो विरोधी लोकांनी केला होता आणि त्यांनी सगळं प्री प्लॅनिंग करून केलं होतं. आमच्या मनात तसं काहीच नव्हतं. आमची आजही सेवा फक्त जनतेची सेवा आहे, हाच आमचा मेन उद्देश. मागच्या वर्षी बसले ते नगराध्यक्ष 5 वर्ष राहून चुकलेले आहेत, तरी अजून मी त्यांना तेच वाटतं की मी खुर्चीवरच बसलेलो आहे. दोन्ही माजी नगराध्यक्षांना तसंच वाटतं. कित्येक नगराध्यक्ष आमचा इम्रान बोलायला गेला तर इम्रानला म्हणे तू शांत बस, तू नको बोलू म्हणे. पण तू नको बोलून तुम्हाला बोलायचा अधिकार आहे का? मैंने बोला भाई हमारा काम हो रहा है, डीएमसी में क्यों डाल रहे हैं हम लोग काम? हमको काम करने दो ना, हम विकास के लिए खड़े हुए हैं, आए हैं. हमारा काम डीएमसी में कर, तुम बोलोगे काम नहीं हो रहा, कैसे का काम होगा? सर्व एकत्रित बोलायचे ना, म्हणून भावना सांगायची, तुम्ही शांत बसा. कोणाला बोलू द्यायचे नाही बोलू द्यायचा तो फक्त पीठासीन अधिकाऱ्यांच्याच अधिकार येतो. ते बोलू शकत परवानगी नाही. घेऊनच बोलावं लागतंय. विषय प्रोटोकॉलच माहिती नाही, म्हणजे इतके जुने लोक असल्यावर इतका मोठा इश्यू केला या लोकांनी. लोक पहिले समस्या घेऊन उन्हात तानामध्ये पावसाळ्यामध्ये नगरपालिकेत येत होते. आम्ही ग्रुप कागद ओपन केले की लोकांना समस्या घेऊन नगरपालिकेत यायची गरज नाही पडायला पाहिजे, ऊन फार असतं. सहज ते त्यांनी एक मेसेज टाकला की आम्ही ते कामाला लागतो. आम्ही नगराध्यक्ष सर्वनगर 2-3 नगर चौकी रेग्युलर असतात, सकाळी जाऊन बसतात तिथं 2-2 वाजेपर्यंत 3-3 वाजेपर्यंत बसून राहतात. मी स्वतः मला जवळ करायला 3:30-4ला भेटते मला घरात. कारण नगरपालिका राहिला तर ते घरात कोणी राहत नाही. आणि आमचे निवडून आलेले कोणता पण नगरसेवक बीएटी कल्चरवाला नाही, सर्वसामान्य घराने निवडून आलेले लोक आमचे. आमची लगान टीम आहे आमच्यावाली. फक्त त्यांना काम सुचता, दुसरं काही सुचत नाही त्यांना. आमचा इम्रान सकाळी 4 वाजेपासून उठून जातो, आज सफाई कामगारांना उठवतो. कामगारांना तो उठवतो. अभी यहाँ शादी है, जब में से पैसे देके मुझे झाड़ू मारने मिला मुझे. आधा पार हो गया, बोले अभी नहीं जाएंगे, मुझे पैसे लो जाओ मुझे करो. इसको क्या जरूरत है? अभी 500 रुपये देके वहाँ करना नहीं मिला. बघा अभी चालू है 10 माजी नगराध्यक्ष असून ते फ्री मध्ये बघतात कर्मचारी. आणि फक्त पहिल्यांदा नगरसेवक काय व्यवसाय त्याच्यावाला केला की तुमचा हा विषय मीटिंग संपल्यानंतर करू, पण त्या ताईने ऐकूनच नाही घेतलं. नाही, मला मीटिंग सुरू करण्याच्या आधीच हा विषय मांडायचा. त्यांना करायचा की होता तर तुम्ही एक शब्द मला विचारायचं होतं. यात सीओचा दुमत काही नाही. तिथे परमिशन माझीच घ्यायला पाहिजे होती त्यांना. अध्यक्ष त्यांनी काही झाडं झुडपं तोडायला लावले होते, ग्राउंड साफ करायला लावलं होतं. यांचं सगळे जी- आमचे फोटो आणि आमच्याकडे जीपीएस फोटो येईल आणि ते तिथे मुद्दामून वाद आणि घालण्यासाठी जिथेही काम आदेश उचलला करतो होता त्यांनी. तिथे जीपीएस फोटो असतो आमचा. टाईम पण आहे तारीख पण आहे. कचरा गाडी सुद्धा गेली. त्यांना कोणतं काम साफसफाई करायला नाही त्यांनी केली. तसे फोटो आहे आमच्याकडे सर्व. गरज भी नाही. ते म्हणत होते 2 वेळा आम्हाला तुम्ही साफसफाई कर्मचारी द्या. आम्हाला तर काही माहित नसताना सुपरवायझरने त्यांना सांगितलं की आम्ही वैयक्तिक कामासाठी आम्ही सफाई कामगार पाठवू शकत नाही. हे मंडपातले फोटो आहे. हे मंडपातले फोटो. त्याच्यात काय? त्याला न्यूज चॅनलला त्यांनी मुलाखत केली म्हणे की काय बोलले ते की हा म्हणे मी शिरू साहेबांना जॉब विचारला तर नगराध्यक्ष मॅडमांनी त्यांना उत्तर दिलं असं ते बोलायला. मग त्यांना कधी शिरू साहेबांना जॉब विचारायचा होता तर ते शिरू साहेबांच्या कॅबिनेटला घेऊन तिकडे विचारायला पाहिजे असं नाही होतं. तिकडं अजेंड्यावरील विषयावर त्यांनी बोलायला पाहिजे होतं असं आमचं म्हणणं होतं तेव्हा. आणि त्यांना कधी अजेंडा व्यतिरिक्त विषयावर बोलायला पाहिजे होतं तर त्यांनी तसा अर्ज द्यायला पाहिजे होतं मॅडमांना. त्या मॅडमला निर्णय घेतला असता की तेव्हा विषय घ्यायचा की नाही घ्यायचा, त्याच्यावर चर्चा करायची का नाही करायची. तो मॅडमांचा अधिकार, तो सीओ साहेबांचे अधिकार नाही. नियम आणि सीओ साहेबांचे अधिकार नाही. तिकडे 2 हुशार गट नेते बसलेले आहेत तिकडं, त्यांना मी ही माहित नाही. इतर आश्चर्याची गोष्ट वाटते मला. सोमवारी
25/मे/2026ला 14 नगर परिषदेची सर्वसाधारण सभा माननीय भाग्यश्री चौधरी नगराध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. मीटिंगचे विषय चालू करण्या अगोदर सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे नगरसेविका उदयराम डायरेक्ट बोलायला लागले की म्हणजे आमच्याकडे लग्न कार्य होते, आमच्या कुटुंबातील सफाई कर्मचारी आमच्याकडे आले नाही, त्यांनी सुरुवात केली. मध्यस्थी मॅडम बोलायला लागले की अजेंड्यावरील विषयावर आपण चर्चा करू. तर त्यांनी मॅडमांना आरेतुरीची भाषा वापरली की पहिले हे तुम्ही आम्हाला उत्तर द्या की आमच्याकडे का करणे आले. आमचं म्हणणं एवढंच आहे की नगरपालिकेची समस्या आणि त्यांची वैयक्तिक समस्या ही एकच असू शकत नाही. त्यांच्या कुटुंबातील लग्नकारांची समस्या ही नगरपालिकेची समस्या अशी नाही. त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टीची स्वच्छता म्हणजे 14 नगर परिषदेची स्वच्छता अशी नाही. याच्यावरनं सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे गटनेते व सन्माननीय शिवसेनेचे गटनेते या दोघांनी वाद घातला तिकडं. अजेंड्यावरील विषयावर फक्त 10 मिनिटं चर्चा झाली आणि सर्वानुमते ते विषय मंजूर करण्यात आले. फक्त एक विषय सर्वानुमते तहकूब करण्यात आला. त्यानंतर खाजगी चर्चावर त्यांच्या जे खाजगी समस्या होती त्यांच्यावर त्यांनी 30 मिनिटं वेस्ट केली आणि वाद घातला. मीटिंग सुरू करण्याच्या